तर हॅलो गाईस, वेलकम बॅक टू न्यू. तर गाईस कसं तुम्ही सगळे. तर गाईस मी आत्ताच जे झोपून उठलं, माझ्या डोळ्यात अजून झोप आहे, तुम्ही बघू शकता. काल पण घरी काय पाणी आलं नाही, बिकॉज मी रात्री आलो 2 वाजता. पाणी 3 वाजे पण असतो, पण तरी पण मी काल 2 वाजता पण चालू केलं. बट काल पण काय पाणी आलं नाही आहे. तर मी आता ऑफिसला जातो, बिकॉज मी ऑफिसला माझा एक ब्रश आणि टूथपेस्ट ही मी एक्स्ट्रा ठेवलेली आहे. आज मी दिवसभर काय आंघोळ करणार नाही. मी आज दिवसभर असंच बघू शकतो तुम्ही. मी आज असंच राहणार, बिकॉज पाणी नाही आला तर मी माझी का चुकी. काल पण मी ऑफिसमध्ये तुम्हाला बोललो आंघोळ करतो, पण मला तिकडे करताना आली, मी सरांच्या घरी केली. तर आता मी ऑफिसला जातो, फ्रेश होऊन घेतो, बिकॉज आंघोळ करायला आपल्याला काही भेटणार नाही. तर गाईस मी आता आलो ऑफिसमध्ये. मला ॲक्च्युअली लेट झोप आहे, माझे बंद होत आहे. हा बघा, हा आला आहे लवकर. त्याच्या पण डोळ्यावर झोप बघू शकता तुम्ही. बट याने मला येऊन कॉल केला. मी आता 4 वाजता झोपून पण 10 वाजता कामाला. अरे मी रात्रभर पाणी येईल आम्ही भरोशावर झोपलोय. पाणी का आलं नाही तर काय करणार. तर गाईस आता मी आलो पेट शॉपमध्ये. मी आता पटपट फ्रेश होऊन घेतो, बिकॉज मला खूप झोपायला लागलं गाईस. ॲक्च्युअलमध्ये सगळे आपले मासे नाही, सॉरी यार, झोपेला काय पण बोलतो मी. सगळे आपले पक्षी पण एकदम ओके आहेत. तर मी आता पहिला फ्रेश होऊन घेतो. तर गाईस आता मी झालेलो आहे फ्रेश होता मी बाथरूम पण क्लीन करून घेतलं, म्हणजे कसं परत डबल काम करायची गरज नाही. तर आता मी पहिला बाहेरची झाडू क्लिनिंग करून घेतो, त्याच्यानंतर मग तुम्हाला भेटू. ओके. तर गाईस तुम्ही यांचा किलबिलाट बघू शकता. यांच्या बाजूला तर गाईस हा रोजचा कचरा असतो इथे, रोज मी साफ करतो. हा कचरा इथं 2 कबूतर आहेत. कुठे गेले आता तिथं नाही आहेत, बट त्यांनी केलेलं आहे. एवढा कचरा आहे बघा ना, किती बघा. अरे त्यांनी तो बोर्ड पण किती खराब केलाय, आणि त्यांनी बोर्ड पण लय खराब केलाय. या 2 कबुतरांनी लय त्रास दिला आहे. जाऊ दे, मी साफसफाई करून घेतो. तर गाईस मी आता आलो सरांच्या घरी. तर गाईस आता मी फक्त पेट शॉपचीच झाडू मारले, अजून 3 वेळाची झाडू मारायची बाकी आहे. बट मला वहिनींचा फोन अर्जंट बोलवलाय, मी आता आलोय वहिनींच्या घरी. मला ॲक्च्युली गाईस लागले भूक, डोकं पण नाही दुखते. दिवस काल रात्री लेट आलो, त्यामुळे झोपून नंतर डोकं पण खूप दुखतंय. आता पहिले सरांच्या घरी जा, बघूया काय काम आहे काय नाही. त्यानंतर मग ऑफिसला जाऊ, कारण आज सॅटर्डे आहे. आज ऑफिसमध्ये आहे आपले फंक्शन. आपल्या ऑफिसमध्ये सॅटर्डे टू मंडे हे फंक्शन असतं. खोलतो खिडकी खोलतो ना, पंखा लावतो. तर गाईस आता लागलेली आहे भूक. तर आता मी जात आहे जलारामला. जाऊन पहिले नाश्ता घेऊ आपण.
मी काय घेतो काय नाही ते तुम्हाला मी आता दाखवतो. पहिला आपण जलारामला पोचू. ओके. तर गाईस मी नाश्ता घेऊन आता निघालेलो आहे घरच्या साईडला. तर गाईस मी आता नाश्ता घेऊन आलेलो आहे घरी. मी माझ्यासाठी डोसा आणि उत्तप्पा घेतलेला आहे बिकॉज मला ती आज ती खायची इच्छा झाली. आणि फॅमिलीसाठी समोसे छोले भटुरे हे घेतले. ओके. तर आता मी नाश्ता वगैरे करतो आणि मग डायरेक्ट निघतो ऑफिसला. तर गाईस मी आता ऑफिसमधून निघालोय. माझं एक छोटंसं काम आहे कुर्ल्याला. मी आता ते करायला चाललोय काम. लोक माझ्या तोंडाकडे बघतायत की नक्की करतोय काय. बट जाऊ चला आता आपण कुर्ल्याला जाऊया. आणि हा दादा आलाय रॉंग वेनी. त्याने जर मला घुसवला असता तर मग मी याला घुसवला असता. तर गाईस मी आता चाललोय HDFC बँकेत थोडंसं काम आहे म्हणून. तर गाईस मी आता माझ्या बँकेचं काम संपवलंय. आता मी चाललो ऑफिसला. आणि आता जेवायची पण वेळ झाली. मला भूक खूप लागली. बट मला थोडा लो फील होतोय. असं वाटतंय माझी शुगर लेवल कमी झाले. शुगर लेवल कमी झाले तर आपण काहीतरी एक ज्यूस वगैरे पिऊया. आता आता कुठे ज्यूस भेटते का बघू आणि मग ज्यूस पिऊया. तर गाईस आता मी आलो ज्यूसवाल्याकडं. हे बघा आपला दोस्त आहे. तर गाईस या तुम्ही सगळे ज्यूस पियाला. थोडंसं ब्लर आहे बट या ज्यूस प्यायला. तर गाईस ॲक्च्युअलमध्ये मी लई खूप थकलोय. मला लय अशक्तपणा वाटायला. माझे असं वाटतं मला स्वतःची बॉडी पडल्यासारखं वाटायला लागलंय. चालताना वैताग पूर्ण वैताग लय. ॲक्च्युअलमध्ये झोप पूर्ण नाही ना तर त्याचे साईड इफेक्ट पडायला लागलेत. तर मला असं वाटतंय की हाफ डे घेऊन घरी जावं. श्वास लागला. थांबा माझ्या डोक्यात हाफ डे घेऊन घरी जातो. आराम करतो. मग संध्याकाळी येतो. ओके. बघू पहिला हाफ डे भेटतो की नाही. बिकॉज आज 2-3 पोरं कामावर नाही आहेत. त्याच्यामुळे हाफ डे भेटते की नाही माहिती नाही. बघूया भेटला तर आपण हाफ डे घेऊन नक्कीच जाऊ. ओके. मी तुम्हाला त्याचा आपण अपडेट नक्कीच देईन. तर गाईस या भावाचा बड्डे काल चांगला एन्जॉय केला आपण. भावाने सगळ्यांना पोटभर जेवण चारलं. ओके. केक राहिलेला केक तूच घेऊन गेलास. अरे ते विषय म्हणजे पाहिजे असेल तर फ्रीजमध्ये. तू घरी गेलतास ना रात्री. लवकर निघालास ना. आपण जायच्या आधी हा निघाला ना. कोण बोलला? नाही माहिती मग शांत बसा. ओके. तर उरलेल्या केकचं काय केलंस तू. मी फ्रीजमध्ये ठेवलाय. तुम्हाला जर इच्छा असेल खायची तर इमिजिएट बोला. तुमच्या ताईला फोन करा. लगेच ताई घेऊन येईल. खायची इच्छा असेल. गुलाबजाम द्यायला किती बनवून दिली. 50 बनवलेले. राहिले 6. हे डोक्याला हेडेक आहे. मला शिवाय तर तुम्ही त्या देऊ शकत नाही. भाई कुठल्या बड्डेची गुलाबजाम खातो विचार. खडकीकडे. अशा तऱ्हेने आम्ही उद्या संडे राईडला जाणार आहोत आणि तिकडे फुल मजा करणार आहोत. फुल अप्पा अप्पा चल गप्पा ला 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 ला. हो नाकात कसं पण नाकात तुझ्या पण नाकात बघ. तर गाईस थोडंसं माझा मूड ऑफ आहे. का ते मी तुम्हाला रिझन सांगू नाही शकत. बट खरंच खूप मूड ऑफ आहे माझा. त्यामुळे मी जरा आलो BMWची एक राईड घ्यायला. जेणेकरून माझा मूड थोडासा तरी चांगला होईल मला असं वाटतं. तर गाईस मी माझी छोटीशी राईड घेऊन आता आलो ऑफिसला. थोडासा मूड चांगला झाला आहे. पूर्ण मूड चांगला व्हायला थोडा टाईम जाईल.
बट बघू, आज सॅटर्डे आहे. आज आपल्या ऑफिसमध्ये एक छोटंसं फंक्शन आहे. जे दर आठवड्याला असतं, बीसीचं फंक्शन. 1 hour later. तर गाईस, मला जेवढं जमलं तेवढं मी ऑफिसमध्ये स्वतःला कंट्रोल केलं. बट आता मला जरा माझी कंडिशन जरा जास्तच डाऊन वाटायला लागली. डोकं अजून दुखायला लागले, खूप दुखायला लागले. तर मी जरा आज लवकर घरी चाललो. तर आता घरी थोडा आलो तर आराम करून घेतो थोडा वेळ. आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.